दररोजच्या ॲक्टिव्हिटी मी पण पाहत असतोय. सर मला सुट्टा दररोज टाकत असतात. खूप सुंदर असा आपला क्रेझी परिवार, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण काम करत आहातच. आणि सगळ्यांचं जगणं आनंदी होण्यासाठी म्हणजे अल्टिमेट बघा, आपण एक दिवस जन्माला येतो आणि एक दिवस आपला मृत्यू होतो. आणि जन्मापासून मरेपर्यंत आपली धडपड चाललेली असते, म्हणजे धड पडेपर्यंत धडपड चाललेली असते. आणि ती केवळ एकाच गोष्टीच्या शोधासाठी, आणि ती म्हणजे काय, सुख मिळवण्यासाठी. तर सगळ्या अंगाला तुमचं जीवन सर्वार्थानं समृद्ध कसं होईल अशा हिशोबानं आपण पुढील एक तासाभरामध्ये थोडंसं हे ज्ञान काय आहे आणि ह्या ज्ञानाचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, त्यानंतर तुम्ही इथं जॉब करता तुमच्या दररोजच्या कामामध्ये, आणि अल्टिमेट तुम्हाला 24 तास आनंदी राहण्यासाठी कसं हे तत्त्वज्ञान उपयोगी आहे अशा स्वरूपात आपण थोडंसं एक तासभरामध्ये चर्चा डिस्कशन आपण करणार आहोत. तर हे गणपतीच्या निमित्तानं खूप सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटी तुम्ही पण घेताय. थोडेफार मेंबर्स कर्जतला कोर्सला जाऊन आलेले आहेत. कोण जाऊन आले हातवर करावं, कोर्सला जाऊन आलेपैकी कोण आहात तिथं? ओके, 4 जण आहात. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना संधी मिळेल, सर पाठवतील टप्प्याटप्प्यानं, जाऊन या. तर बघा, हे जीवनविद्या मिशनचं ज्ञान काय आहे, किंवा प्रार्थना काय आहे, किंवा प्रार्थना म्हटल्यानं काय होत आहे. कोर्सला जाऊन आल्यानंतरच आपण दररोज प्रार्थना सुरू केलं तर आधीपासून सुरू होती. तर बघा, आत्तापर्यंत तुम्ही प्रार्थना म्हणत आलाय, पण ती का म्हणायची हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. जीवनामध्ये बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी किंवा चढउतार असतात. आणि आपण काय करत असतो, कुठल्याही प्रकारची अडीअडचण आली की अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्यामध्ये आहेत. भविष्य बघणं किंवा गंडेदोरे, उपास तापास, व्रत वैकल्य. मग ही समस्या माझ्या जीवनात का निर्माण झाली याच्यावर आपण बारकाईने कधी तिचा मुळाचा शोध घेत नाही, किंवा अजून चांगल्या पद्धतीने मला यश मिळायला पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे ह्या अँगलनं सुद्धा आपण अभ्यास करत नाही. तर जीवनविद्या म्हणजे काय आहे? जीवनविद्येची निर्मिती सद्गुरू श्री वामनराव पै यांनी केली. सद्गुरू श्री वामनराव पै हे मुंबई मंत्रालयामध्ये फायनान्स डिपार्टमेंटला डेप्युटी सेक्रेटरी या पदावर क्लासलेला अधिकारी होते. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एकच प्रश्न पडायचा की जगात माणूस दुःखी का आहे. श्रीमंतीमुळं श्रीमंतांची दुःख वेगळी आहे, आणि गरिबीमुळं गरिबांची दुःख वेगळी. आणि याचा शोध घेत असताना सद्गुरूंनी 5000 वर्षापासूनच सगळ्या ऋषीमुनींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, सगळ्या संतांच्या शिकवणीचा अभ्यास केला. सगळे फॉरेन फिलॉसॉफर ज्यांनी मनावर, विचारांवर बरंचसं काही तत्त्वज्ञान मांडलेलं आहे त्याचा अभ्यास केला, आणि त्यावर सखोल चिंतन करून परत त्यांना जीवनात येणारे अनुभव, तेही तुमच्या आमच्यासारखे संसारी व्यक्तीच होते. तर त्यांना दररोजच्या जीवनात येणारा अनुभव यावर त्यांनी सखोल आणि गाढ चिंतन करून एक साधना निर्माण केली, आणि त्याला नाव दिलं समर्पक असं जीवनविद्या. जीवनविद्या म्हणजे काय आहे की जीवन जगण्याची कला तुम्हाला यामध्ये शिकवली जाते. बघा, पेटी वाजवणं ही एक कला आहे. कुठल्या तर चांगल्या गुरूंकडून ती आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे, तरच आपण उत्तम पेटीवादन करू शकतो. पोहणं ही एक कला आहे. जो पोहायला शिकलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला ते शिकून घ्यावं लागते, मगच आपण चांगल्या रीतीनं ते पोहण्याचा आनंद घेऊ शकतो. तशाच पद्धतीनं जीवन जगणं ही सुद्धा एक कला आहे, आणि ती कला खऱ्या अर्थानं कोण आत्मसात करतो तोच खरा कलावंत आहे असं सद्गुरू म्हणायचे. पण जनरली प्रॉब्लेम काय आहे, प्रत्येकाला वाटत असते की मला सगळं माहिती आहे, सगळं शहाणपण घेऊनच मी जन्माला आलोय, तू मला शिकवू नकोस असं प्रत्येकाला वाटत असते.
सद्गुरू म्हणायचे मी शिकवायचं कोणाला, सगळेजणच असं म्हणाले. तर खऱ्या अर्थानं हे ज्ञान म्हणजे इतकं सुंदर ज्ञान आहे. अगदी लहानपणी मला रेडिओच्या माध्यमातून या ज्ञानाचा माझ्या जीवनाला स्पर्श झाला. तुम्ही सगळ्यांनी जे कोण रेडिओ ऐकत असाल, चिंतन हाच चिंतामणी, सद्गुरू वामनराव यांचे विचार, असा एक रेडिओला कार्यक्रम लागायचा, आकाशवाणी सांगितलं मला. म्हणजे आमचं बालपण एवढं खडतर होतं की 12वीपर्यंत आमच्या घरी लाईटसुद्धा नव्हती. आमच्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणून एक सेलचा रेडिओ होता आणि ते रेडिओला मी सद्गुरूंचे विचार ऐकायचो आणि ते 15 मिनिटाचे विचार इतकं सुंदर वाटायचं की ते आम्ही ते लिहून घ्यायचो आणि इतकं जबरदस्त त्या ज्ञानाचा जीवनावर प्रभाव झाला. तुम्हा सगळ्यांमध्ये सुद्धा म्हणजे तुमच्यात असणाऱ्या सुप्त शक्तीची जाणीव व्हायला पाहिजे. तुम्ही दररोजचं जे काम करत असता, तुम्ही तुमची फक्त एक 20% एनर्जी बाहेर काढत असता, अजून 80% एनर्जी तुमच्याकडे बाकी असते. तर सद्गुरूंचं एक महावाक्य काय आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ह्या विश्वात आणि ब्रह्मांडात जी एक प्रचंड शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य आहे आणि ते तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे आणि आपण अक्षरशः काहीही म्हणजे काहीही करू शकतो, पण ह्या सामर्थ्याची आपल्याला ओळख नाही. आणि हे ज्ञानाच्या जसं जसं तुम्ही संपर्कात जाल, जसं जसं काही पुस्तकं वाचाल, तिथं पण सर ॲक्टिव्हिटी घेतात ते तुम्ही आत्मसात करत जाल, तसं तुमचं वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तुम्हाला भरपूर काही आनंद, समाधान, स्वास्थ्य मिळेल आणि तुमची प्रगती पण भरपूर होईल. असं हे एक सायंटिफिक असं एक नॉलेज आहे. तर ह्यामध्ये सद्गुरू काय म्हणतात की काही सिद्धांत सद्गुरूंनी मांडलेले आहेत. आता सद्गुरूंनी बघा हे 65-70 वर्षापूर्वी हे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. ते आज 2024ला पण लागू आहे आणि ते 3024ला पण लागू असणार आहे, कारण ते निसर्ग नियमांवर आधारित आहे. निसर्गाचे काही नियम आहेत लक्षात आणि निसर्गाचे नियम बदलत नाहीत. म्हणजे क्रिया कशी, प्रतिक्रिया, परिणाम आहेत तर कारण हे आहेच. मग हे असे बरेच काही निसर्गाचे नियम आणि काही सिद्धांत आणि हे सगळं सांगत असताना सद्गुरूंनी सगळ्यात पहिल्यांदा काय, परमेश्वर म्हणजे काय ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ओहापोह केला. देव, ईश्वर, परमेश्वर आपण म्हणतो. आता सगळ्यात जास्त देव कुठे आहेत, म्हणजे जगामध्ये 200 देश आहेत, सगळ्यात जास्त देव कुठे आहेत, सगळ्यात जास्त देव भारतात असून सुद्धा सगळ्यात प्रॉब्लेम जास्त कोणाकडे आहेत, खून, मारामारी, हिंसा, सगळं एवढं देव असताना सुद्धा पैशासाठी पण सेपरेट देव आहेत आपल्याकडे. म्हणजे तिरुपती बालाजीला जातो आपण किंवा दिवाळीला आपण लक्ष्मीची पूजा करतो, पण देव म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला नेमकी काय कळली नाही. तर खूप सुंदर सद्गुरूंनी त्यावर एक परमेश्वर आहे का म्हणून सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. सद्गुरूंनी परमेश्वराची व्याख्या आजपर्यंत कुणी केली नव्हती, ती सद्गुरूंनी केलेली आहे. तर ती व्याख्या कशी आहे, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आणि हा परमेश्वर सगळीकडं प्रगट झालेला आहे. सजीव निर्जीव सर्व वस्तूंमध्ये, अणुरेणूंमध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये ते ईश्वराचा अंश आहे. परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती नाही, तर ती निसर्ग नियमांसहित आहे, स्वयंचलित आहे. म्हणजे दिवस, रात्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळं ऑटोमॅटिक होत असतं. स्वयंचलित आहे, स्वयंनियंत्रित आहे. एवढे सगळे ग्रह तारे वरती आहेत, कधी ग्रह कुठला कोसळत नाही, स्वयंनियंत्रित आहे. परत नैसर्गिक आहे, पद्धतशीर आहे. पद्धतशीर आहे म्हणजे दिवस मावळला की रात्र होणार, म्हणजे सगळं व्यवस्थापन. आणि ही जशी निसर्गात व्यवस्था आहे तशी आपल्या ठिकाणी पण व्यवस्था आहे. व्यवस्था आहे की नाही, तुम्ही जन्मला त्यावेळी नाक एवढंच होतं लहान बाळाचं, तुम्ही आता 6 फुटाचं झाला म्हणून नाक 6 फुटाचं झालं काय, पद्धतशीर व्यवस्था रूपाने सगळीकडे व्यवस्था आहे. बघा जशी निसर्गात व्यवस्था आहे तशी आपल्या ठिकाणी पण ही व्यवस्था आहे. आणि तेच ईश्वरी तत्व तुमच्या आमच्या सर्वांमध्ये वास करू. तर सद्गुरू हे सांगत असताना दुसरा सिद्धांत सद्गुरूने काय म्हटला की जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तिमान परमेश्वर हा एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही.
तर केवळ माणूसच स्वतःच्या सत्कर्माने किंवा दुष्कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करत असतो. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. आता आपण बघा की आता आपण गणपती बसवला किंवा आणि काय आपण त्याची कृपा व्हावी म्हणजे तुम्ही घरात पण बघा वेगवेगळे पूजा अर्चा सोमवार गुरुवार शुक्रवार किंवा श्रावणमध्ये पूजा करतो आणि बरेचसे काही प्रथा पूर्वीपासून चालत आलेले आहेत. आणि आपण नवस करतो देवाला, करतो का नाही नवस, नैवेद्य दाखवतो. बघा दाखवणं हा शब्द आहे, नैवेद्य दाखवणं. आणि नैवेद्य पण कसा असतोय आपला, आपल्याला खायला पोळी केवढी मोठी असते आणि नैवेद्याला केवढी असते. आणि दाखवताना पण आपण कसं दाखवत असते ते, म्हणजे असं पाणी घेतोय म्हणजे देवाचं नरडत आपल्यासारखंच. आणि बघा की म्हणजे कसं आहे, देव किंवा ईश्वर ही संकल्पना हे सगळं निसर्गातूनच मिळालेलं आहे. आपण फुलं वाहतो, नारळ फोडतो, काहीतरी नैवेद्य दाखवतो आणि त्याच्याकडे हजार मागणं मागतो. एक मेणबत्ती पंथी लावतो, अगरबत्ती लावतो. सूर्य आणि चंद्र हे दोन दिवे निसर्गाने आणि ईश्वरानं असे लावलेले की कोटी कोटी वर्ष झाले तरी वात जोडून गेलं नाही, तेल संपलं नाही. तिथं आमची मेणबत्ती पंथी काय करणार आहे आणि हजार मागणं आपण मागत असतो त्याच्याकडे. मग सद्गुरू काय म्हणायचे की देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यानंतर सद्गुरू काय सांगितले की सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी पडेल. उलट स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांना दुःख द्याल तर ते तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. हे लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण. म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियमच आहे. जीवन जगण्यासाठी फार क्लिष्ट नियम नाहीच आहे, खूप सोपे नियम आहे. आणि हे सोपे नियम जे जाणतात का नाही ते आनंदी आयुष्य जगू शकतात. म्हणजे काय आहे, तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल, जेवढं द्याल तेवढंच तुम्हाला मिळेल आणि ज्या क्वालिटीचं द्याल त्या क्वालिटीचंच तुम्हाला मिळेल. तुम्ही त्रास द्याल कोणाला, तुम्हाला त्रास मिळेल. मिळेल म्हणजे मिळेल, चुकणारच नाही. हा निसर्गाचा नियम आहे लक्षात. क्रिया तशी प्रतिक्रिया, क्रिया तशी प्रतिक्रियामध्ये दोन प्रकार आहेत. एक बॉल मी भिंतीवर मारला, माझ्याकडे एकच बॉल येतोय. पण एक ज्वारीचा दाणा फिरला तर 1000 दाण्यानं भरलेलं कणीस येते. एक आंब्याची कोय पेरली, 4000 आंबे आहेत. तर निसर्गाचा नियम काय आहे, तुम्ही जे देणार आहे ते हजारो पटीनं परत देणं हा निसर्गाचा नियम आहे. मग ह्याच्यापेक्षा खोलवर जाऊन जर विचार केला तर उठल्यापासून झोपेपर्यंत आपण 60,000 विचार करत असतो. म्हणजे झोपेतून जाग आली की विचाराला सुरुवात होते, ती परत आपण रात्री ज्यावेळी झोपतो त्याचवेळी विचार बंद होतात. किंबहुना ज्यावेळी विचार बंद होतात त्याच वेळी तुम्हाला झोप लागते. पण हे 60,000 विचार जे मनात आपले येतात, ह्या मनात येणाऱ्या विचारांचा आपण जरी विचार करत नसलो तर ते विचार मात्र आपला विचार करत असतात. आणि विचाराकडून आकाराकडे सरकत सरकत साकार होणं हा मनाचा स्वभाव धर्म आहे, लक्षात घ्या. म्हणून जसा तुमचा विचार तसाच तुमच्या जीवनाला आकार. म्हणून सद्गुरू काय म्हणायचे, विचारांचं सामर्थ्य खूप मोठं आहे, लक्षात घ्या. किती मोठं आहे तर तुम्ही नुसता विचार बदलला तर तुमचं नशीब बदलू शकते. तुमची मनस्थिती बदलला तुमच्या परिस्थितीत बदल घडू शकते. परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे, परिस्थिती आपण लगेच बदलू शकत नाही. पण तुमच्या हातामध्ये काय आहे, तुमची मनस्थिती आहे. आणि तुम्ही मनस्थितीत बदल घडवला, परिस्थितीत बदल आपोआप घडतो. पण जनरली कसं आहे, माणसाचं मन जे आहे की नाही, मन ज्याला आपण मन असं म्हणतोय, ते सहजरित्या निगेटिव्ह मोडला जाणार आहे, निगेटिव्ह मोडला. आता तुम्ही सगळेजण मला सांगा, तुम्ही पॉझिटिव्ह विचारांचे प्रचारक आहात का निगेटिव्ह विचारांचे प्रचारक आहात? काय वाटतंय तुम्हाला? पॉझिटिव्ह विचारांचे प्रचारक आहात का निगेटिव्ह विचारांचे?
काय म्हटलं मोठ्याने सांगायचं जरा, जेवलाय की दुपारी? हां पॉझिटिव्ह म्हणतात. हां पॉझिटिव्ह म्हणतात. इकडं महिला मंडळ हां काय म्हणतात? बरं बरं बरं. लग्न ठरलेली बातमी लवकर कळते काय लग्न मोडलेली बातमी लवकर कळते? मुलगी पास झाल्या पहिल्या नंबरात आल्या सगळ्यांना सांगा म्हटल्यावर लवकर कळते का मुलगी पळून गेल्या म्हणून लवकर कळते बातमी? आणि जगात का नाही सगळीकडे पॉझिटिव्ह गोष्टींचेच क्लासेस आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा आलोय आणि जगात का नाही बघा जे घडवणारं आहे की नाही तुम्हाला ते मोफत आहे. आता सर पण एवढे प्रयत्न करून तुम्हाला सगळे जे ऍक्टिव्हिटी वगैरे इथे किती कंपनी आहेत, खरं तुमचं भलं व्हावं असं सरांना एकट्यानं वाटतंय. सरांसाठी एकदा काय म्हणजे आपल्यासोबत असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचंही भलं व्हावं असे वाटणारे ते एकमेव आहेत. कुठल्या कंपनीमध्ये चाललंय काय असं? आज तुम्ही तुमचं पगार घेऊन तुम्हाला इथं ऐकायला बसा म्हणून त्यांचा खर्च कुणाचा व्हायलाय, कामाचे तास कुणाचा पडायला? जे घडवणार आहे की नाही ते मोफत आहे आणि जे बिघडवणार आहे की नाही ते पैसे देऊ नये सगळीकडे. म्हणजे दारू जर तुम्हाला प्यायची असेल तर पहिला पैसे द्यावे लागतात, पण दूध प्यायचं असेल शेतकऱ्याकडे एखाद्या घेतला तर तो महिनाभर उधार देते मग पैसे घेतो की बिल्डिंग बांधायला वेळ लागते, पाडायला वेळ लागते का? चढण चढायला वेळ लागते, घसरायला वेळ लागते, जिनासोबत वर जायला वेळ लागते, खाली यायला वेळ लागते. मग माणसाचं मन पण आहे की नाही, मन ज्याला आपण म्हणतोय ते मन की नाही सहज निगेटिव्ह मोडवर झालं आहे. म्हणजे मी बाय प्रोफेशन फार्मासिस्ट आहे, माझं पहिलं मेडिकल स्टोअर आहे, पहिला व्यवसाय माझा आज देखील चालू आहे. आमच्याकडे लोक जी येतात त्यांचं मी बारकाईनं निरीक्षण करायचं. तर जनरली लोक कसे विचारायचे माहिती आहे की आमच्याकडे सगळंच होते, मिल्क प्रोडक्ट, आईस्क्रीम, झेरॉक्स सगळंच आम्ही विकत होतो. तर जनरली माणसं आली विचारायची पद्धत कशी असते माहिती आहे, झेरॉक्स बंद आहे, दूध संपलंय, साहेब नाहीत. विचारायला काय पाहिजे, पण विचारतोय कसं आपण? आणि जिथं आपलं भलं होणार आहे की नाही, जिथं आपलं कल्याण होणार आहे, जे आपल्या हिताचं ज्ञान आहे तिथं माणसाचं मन जात नाही आणि एकरूप होतच नाही. पण जिथं आपलं भलं आहे, भलं नाही आहे, जिथं आपलं वाटोळं होणार आहे तिथं मन लगेच जाणार आणि एकरूप होणार. म्हणजे आता मी एक व्याख्यानाचा कार्यक्रम आहे गणपतीच्या निमित्तानं या म्हटलं तर तुम्ही काय म्हणजे तिथं बघा तुम्ही. आता आमच्या गावातला अनुभव सांगतो, तुमच्याकडचं कसं आहे माहिती नाही. लोकांना वरडून वरडून सगळं स्पीकर फिरवून सगळीकडे जाहिराती पापलेट घराघरात दिलं तरी पण उपस्थिती एक 100-200 उपस्थिती करूपर्यंत नाके नऊ येते. पण ऑर्केस्ट्रा तमाशा लावणी किंवा गौतमी पाटील येणार आहे म्हटलं कुठं तरी एक ग्रामपंचायतीच्या कोपऱ्यात एक चिठ्ठी लावली आहे की संध्याकाळी तिथे उभा राहायला जागा नसते. मग खऱ्या अर्थानं तुम्हाला जीवनात जर प्रगती साधायची असेल तर तुम्हाला हे असे प्रोग्राम अटेंड केले पाहिजे, अशा लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. आणि संगतीचं सामर्थ्य फार मोठं प्रचंड आहे. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये संगत करण्यात तुम्ही अत्यंत सावध असलं पाहिजे. 1 लाख रुपयाचं सेंट मारून गटारीच्या बाजूला गेलं तर गटारीचा वास खूप जास्त होतो, एन्व्हायरमेंटमध्ये ताकद असते. तसं तुमच्या आजूबाजूला सुद्धा तशाच पॉझिटिव्ह विचारांच्या माणसामध्ये तुम्ही राहायला पाहिजे. आता तुम्हाला आलेली गंमत सांगताय, महिला मंडळांचं सांगतो. तुम्ही असं भांडण लागलेलं बघितलं की शेजारपाजारी कुठं भांडण लागलेलं असेल, किती पण महत्वाचं काम असू दे, आजीबाईचं किती गुडघं दुखत असू द्यात, तिथं गर्दी 3 मिनिटात होत्या. भांडण कुठं तर जोरजोरात आवाज आला की नाही 50-100 लोकांची गर्दी 3 मिनिटात होत्या. तिथं काय तुम्हाला निमंत्रण द्यायला लागते काय, या होतं आत्ता सुरू झालं या असं काही निमंत्रण द्यायला लागते? पण तुम्हाला सांगतो ते भांडण मी पण जातो कधी तर बघायला, पण मी ते भांडणाऱ्याकडे बघत नाही, ते भांडण बघायला आलेल्यांच्याकडे माझं जरा बारकाईने निरीक्षण असते.
आणि ती बघायला आलेली कशी असतात माहिती आहे काय, ती एवढं तल्लीन होऊन ते भांडण बघत असतात. म्हणजे आता तुम्ही कसं जरा तल्लीन होऊन आता ऐकायला की नाही, तसं ते त्याला काय शिवाय झालंय, एकदम तल्लीन होऊन तिकडं मागणं घरातनं काय पोरगं शाळेतनं आलंय, ते ओरडालंय, भाकरी पाहिजे, जेवण पाहिजे, ते काय लक्ष नाही. आधी त्याला मध्यंतर असते काय, हो तुम्ही पिक्चर थांबत येतात, थांबा जरा की जरा पाणी घ्या, असं काही मध्यंतर वगैरे असते काय त्याला. पण तरी पण बरं ह्याचा तुम्हाला काय फायदा असते काय, बघणाऱ्यांना काय फायदा असते. पण तरी पण अगदी तुम्हाला सांगतो, ते 1 तास जर भांडण चाललेलं असलं तर अगदी त्यांना घरी पोचवून पाठवून मगच हे घालाय ना. मला सांगायचं काय आहे, ज्याचं आपलं हित आहे. बरं इथे एक प्रबोधनाचा कार्यक्रम जाता जाता कानावर पडला, तिथं तासभर थांबून ऐकून जातो काय, पण एखादं चांगलं पुस्तक हातात पडलंय, आपण वाचतो काय, त्याची 10-20 पानं वाचून मला यातनं काहीतरी शिकायला मिळणार आहे, किंवा कोण तर 4 चांगलं शब्द सांगायला तर आपण ऐकतो काय, किंवा यूट्यूबचा रोज एखादा व्हिडिओ जो मोटिवेशनल आहे, शिकायचा आहे, आपण बघतो काय, किंवा काय तर नोट्स मुद्दे लिहून काढतो काय. शरीराला कसं चांगल्या अन्नाची गरज आहे, वेगवेगळ्या रेसिपी बघता बघा, चांगला आता भरपूर रील्स वगैरे आले, तसं मेंदूला आणि बुद्धीला सुद्धा रोज चांगल्या ज्ञानाची गरज आहे. पण आपण त्याची व्यवस्था काय करत नाही, मेंदूला खाद्य द्यायची, लक्षात घ्या. आणि मी सांगत होतो तुम्हाला, संगत ही अत्यंत महत्त्वाची आहे. की माणसाला ज्या प्रमाणात चांगली किंवा वाईट संगत लाभत्या, त्या प्रमाणात त्याला इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन त्याचं सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याला भोगावं लागत असते. सत्याचा साक्षात्कार घडवून देण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीमध्ये आहे. म्हणून संगत दरम्यान माणसानं अत्यंत सावध असलं पाहिजे. तुमच्या 5 मित्रांकडे मोटरसायकल असली, तुमच्याकडे मोटरसायकल असू शकते. संगत सांगतोय मी तुम्हाला, आल्टो 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 आल्टो, मर्सिडीजचा विचार तिथं नसतोय. माझे जे 7-8 मित्र आहेत, ते मी दररोज 1 लाख रुपये इन्कम असणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये मी असतो. माझ्या एका मित्राकडे ऑडी आहे, मर्सिडीज आहे, मग माझ्याकडे फॉर्च्युनर आहे. लक्षात आलं. सगळ्या बाबतीत संगत ही इम्पॅक्ट करतच असते, तुम्हाला सांगतो. त्यामुळं तुम्ही नेहमी सकारात्मक बोलणाऱ्या, पॉझिटिव्ह बोलणाऱ्या अशाच लोकांच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहायला पाहिजे. आणि जनरली काय असते बघा, 4 महिला एकत्र बसल्यात आणि ती 5वीचं कौतुक करायला, असं कुठं बघायला मिळते काय. जनरली कसं माहिती काय, एकमेकांच्या निंदानालस्ती करणं, एकमेकांचं उन्हं काढणं, एकमेकांना नावं ठेवणं, एकमेकांना टोमणं मारणं, ह्यात मग्न असतात बघा. आणि ह्यातनं त्यांना आनंद मिळतोय. पण सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पापाची निर्मिती जी होत असते ती ह्यातनं होत असते, पण ही तुम्हाला माहिती नसते. प्रार्थनेमध्ये 4 गोष्टी आहेत बघा, शिवचिंतन करणं, शिव इच्छा करणं, शिव बोलणं आणि शिव करणं. 4 ओळी जर प्रार्थनेच्या बघितला, ही 4 ओळी म्हणजे ही 4 ओळी तुमच्या जीवनात अक्षरशः सुखाची रांगोळी घालू शकतात. इतकं सुंदर ती प्रार्थना आहे. तिच्या पाठीमागं एक सिक्रेट आहे, रहस्य आहे. म्हणजे बघा, रोजचं जीवन जगत असताना जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जिथं पैसा काम करत नाही, तुम्हाला तिथं पुण्यही लागते. म्हणजे चांगली बायको मिळणं, किती कोटी रुपये दिलं तर चांगली बायको मिळू शकते. चांगली मुलं बाळं जन्माला येणं, चांगलं आरोग्य घरात असणं, किती कोटी रुपये देऊन आपल्याला चांगलं आरोग्य मिळते सांगा बघा. चांगली सून मिळणं, चांगला जावई मिळणं, चांगला नवरा मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही, ह्या पैशाच्या कमाईने नाही, पुण्याच्या कमाईने तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त होत असतात. आणि पुण्य मिळवण्याचा मार्ग कुठला मग? जीवनामध्ये पैशाच्या कमाईची जितकी गरज आहे त्यापेक्षा काकणभर अधिक पुण्याच्या कमाईची गरज आहे. हे सगळं चांगलं जे आहे ते तुम्हाला मिळण्यासाठी किंवा प्राप्त होण्यासाठी तुमचा पुण्याचा बॅलन्स पण जीवनात वाढणं गरजेचं आहे. पैशाची बँक जशी असते
तसं प्रत्येकाची पुण्याची बँक असते. आणि कुणीही बघत नसताना तरी पण तुमच्यावर 5 कॅमेरे असतातच. हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही 4 भिंतीच्या आत राहून एखादी कृती करायला, मला कोण बघायला नाही असं ज्यावेळी तुम्हाला वाटत असते, तरी पण 5 कॅमेरे तुमच्यावर असतातच. म्हणजे काय सांगा बघा, पंचमहाभूत म्हणजे ज्यांचा थोडासा आध्यात्मिक अभ्यास आहे, आपलं शरीर जे आहे हे पंचमहाभूतानं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि कुठलंही कृती तुम्ही करताना या पंचमहाभूतांना साक्षी ठेवूनच तुम्ही करत असता. म्हणजे पृथ्वीवरच करत असता. वायू कुठे गेलेले नसते, तेज प्रकाश कुठे गेलेले नसते, आकाश तत्व कुठे गेलेले नसते, आणि तिची नोंद कुठं तर होत्याच. तुम्ही तुमच्या विचारांचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की प्रत्येक माणूस आहे की नाही बघा, जे कुठल्या पण गोष्टीपर्यंत जे विचार करायला, मनातल्या मनात जरी करायला, तरी सुद्धा तो लहरी या ब्रह्मांडाला पाठवतच असतो. लक्षात आहे. म्हणजे तुमचं जसं एक शरीर आहे तसं तुमच्या बाजूने एक ऊर्जेचं शरीर आहे, ऊर्जा. आणि ती ऊर्जा सतत तुम्ही विचार करायला म्हणजे ते ब्रह्मांडात चालल्याच. तुम्ही केलेला प्रत्येक वाईट विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक वाईट शब्द आणि तुम्ही केलेलं प्रत्येक वाईट कर्म हे तुमच्यावरच वाघासारखं घडत राहिलं टपून बसलेलं आहे. आणि हेही तितकंच सत्य आहे की तुम्ही केलेला प्रत्येक चांगला आणि शुभ विचार, तुम्ही बोललेला प्रत्येक चांगला शब्द आणि तुम्ही केलेला प्रत्येक सत्कर्म हे हजारो आणि लाखो देवदूतांच्या शक्तीनं तुमच्या पाठीशी उभा आहे. म्हणजे कसं आहे सांगा, घरातल्या घरात पण आपण 5 माणसं एकत्र राहत असतो, मनातल्या मनात आपण विचार करत असतो घरातल्याच एकमेका व्यक्तीबद्दल, आणि मनातल्या मनात केलेले विचार पण एकमेकाला पोचतात. हे तुम्हाला शास्त्र माहिती नाही विचारांचं, म्हणून प्रॉब्लेम आहे. कंपनीत पण तुम्ही आता 50 जण एकत्र काम करत असताय, तुम्ही मनातल्या मनात एकमेकाबद्दल विचार करायलाय, ते पण एकमेकाला पोचत असते. हे विचारांचं शास्त्र तुम्हाला माहिती आहे काय? तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवतो मी थोड्याच वेळामध्ये, कसं विचार पोचतात. आणि हे लहरी आहे की नाही, हे युनिव्हर्स. आता बघा, एक रेडिओ माहिती आहे सगळ्यांना, रेडिओ लेक्चरमध्ये आहे. आता रेडिओची किती FM ची केंद्र आहेत? 5-6 FM ची केंद्र आहेत, बरोबर. मग सगळ्याच केंद्रांनी त्यांचे कार्यक्रम ह्या लहरी ह्या विश्वामध्ये ब्रॉडकास्ट केलेले असतात. मग आपण रेडिओ लावतो 94.3 टोमॅटो FM, आपण ट्यून केला तर टोमॅटो FMने ब्रॉडकास्ट केलेलेच कार्यक्रम आपल्याला ऐकू येतात. मग त्यावेळी मिरची FM बंद पडलेलं असते काय? तिथंच असते हवेमध्ये, पण आपल्याला आपण ते रेडिओ ट्यून केलेलं असतं. तसं जीवनामध्ये म्हणजे तुम्हाला सुख पाहिजे, समृद्धी पाहिजे, शांती पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे, तर हे स्टेशन कसे लागतात? पैशाचं स्टेशन कसं लागतंय, सुखाचं स्टेशन कसं लागतंय, तुम्हाला ते रेडिओ ट्यून कसं करायचं ते माहिती नाही आहे, किंवा ते स्टेशन कसं लागतंय हे माहिती नाही. हे शिकायसाठी तुम्हाला तिथं कर्जतला यायला पाहिजे. मग हे लहरी कसं काम करतात तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. एखादा दारुडा माणूस असतोय आणि तो रात्री भरपूर हे करून त्रास झाला असतो आणि सकाळी उठलं की त्याला गिल्टी फिलिंग होत असते, आणि तो सकाळी उठल्या ठरवते आज काय पण झालं तर आज मी आजपासून सोडणार दारू, आजपासून दारू सोडली, असं ते सकाळी ठरवते. मग दुपारचे 12 वाजतात, दुपारचं जेवण होतंय, 1 वाजतात, 2 वाजतात, 3 वाजल्यानंतर जरा थोडंसं त्याला म्हणजे आठवणी यायला चालू होत्या, म्हणजे त्याला ती सवयच असते ना दररोज. मग तिथनं पुढं तो इतकं तीव्रतेने विचार करायला लागतोय, तो अँटिना लावलेलाच असतोय, दारू 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 दारू. तिची एवढी तीव्रता असत्या, मग कोण तर एखादा मित्र येतोयच, मग ते नुसता खुणवायला पाहिजे, केलं की लगेच पाऊले चालत. एखादा शेतकरी शेतात बैलजोडीनं नांगराला त्याला तंबाखू खायची तीव्र इच्छा झाली, तर ते युनिव्हर्सला संकेत एवढं तीव्रतेनं पाठवतोय, 10-15 मिनिटात कोणतर माणूस येतोय आणि त्याला तंबाखू देतोय. म्हणजे आता मावा खाणं एक प्रकार आहे. एक बोंबलत फिरणारी पोरं जी असतात मार्केटला, त्याच्या खिशात 1 रुपया नसू दे, खरं त्याची तडप आणि तीव्रता एवढी असत्या, मला मावा पाहिजे म्हणून त्याला मावा मिळतोय. म्हणजे त्याला व्यसनी माणसाला सकाळी संध्याकाळी त्याला व्यसनाला पैसे कधी कमी पडतात काय बरोबर. तेवढ्याच तीव्रतेनं तुम्हाला सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे, म्हणून जर हे युनिव्हर्सला संकेत तुम्ही पाठवू शकला, ते टेक्निक जर तुम्हाला, माझा 6 तासाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, पैसा आकर्षणाची 17 रहस्य,
परत एकदा कधी संधी येईल त्यावेळी बघूया आपण सुट्टीच्या दिवशी. तुमच्या सगळ्यांच्या जीवनात भरपूर पैसा यायला 17 सिक्रेट आहे, ते पण तुम्हाला एकदा सांगेन. म्हणजे कसं आहे बघा, आता हे एक माधवनगर परिसर आहे, इथं एक मोठी पाण्याची टाकी कुठं तर आहे नगरपालिकेची, आणि त्या नगरपालिकेच्या टाकीतनं इथं सगळ्या घरात पाणी पुरवठा झालेला आहे. आता सगळ्या घरात पाणी जात असेल आणि तुमच्या घरात तेवढं पाणी येत नसेल, याचा अर्थ त्या टाकीतलं पाणी संपलं असं आहे का? तुमच्या घराकडे जी पाईपलाईन आलेली आहे त्यात काय तर खडी अडकलेली आहे, बरोबर. मग हे असंच जीवनामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधान, स्वास्थ्य, भरपूर पैसा जे पाहिलेलं आहे, तर ह्याच्या मार्गात पण खडे आहेत. ते 17 प्रकारचे खडे आहेत, ते ब्लॉकेजेस. मग ते कसं क्लिअर करायचं पण परत बघूया. म्हणजे ते जर तुम्ही क्लिअर करू शकला तर तुमच्याकडे सगळ्या बाजूने म्हणजे काय पण मिरॅकल्स घडणार तुमच्या लाईफमध्ये. आणि ते सिक्रेट जीवनविद्येत पण आहे, सद्गुरूंनी पण सांगितलेले आहे सगळी रहस्य. तुम्ही छोटी 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 पुस्तकं वाचायला चालू केला, सद्गुरूंचे छोटे छोटे ग्रंथ आहेत, 10 रुपये 20 रुपये अशा किमती आहेत त्याच्या. रोज एक 2, 3 पानं 5 पानं तुम्ही वाचायला चालू केला, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जेवढं प्रभावी बनवत जाता, तुम्ही तुमचं स्किल किती डेव्हलप करता, तुमचं ज्ञान किती वाढवता, तेवढीच तुमची ग्रोथ असते. लक्षात घ्या, आपली कमाई ही आपल्या ज्ञानाबरोबर आहे. तुम्हाला कमाई वाढवायचं आहे, तुमची कॅपॅबिलिटी वाढवा, नॉलेज वाढवा, स्किल वाढवा, तुम्हाला तुमचं इन्कम पण वाढेल. आणि हे सगळे सिक्रेट शिकल्यानंतर सुद्धा तुमच्या कुटुंबाचं इन्कम वाढायला पण तुम्हाला मदत होईल. DSI जसं तुम्ही इथं करता तसं तुम्ही घरात पण DSI करायला पाहिजे. डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. रोज एक चांगली सवय तुम्ही आत्मसात केला, 365 दिवसात 365 तुम्हाला चांगल्या सवयी लागू शकतात. आता माझ्या जीवनात परिवर्तन कशामुळे झालं सुद्धा, कोण कधी कोणाला कधी भेटल्यावर आणि कुठल्या एका वाक्यानं शब्दानं तुमचं परिवर्तन घडू शकते हे सांगता येत नाही. लग्न 2019 साली माझं एक मेडिकल स्टोअर, मॉल आणि एक फर्निचरचं दुकान होतं. त्यावेळी मला एक व्यक्ती भेटली हे कर्जतच्या निमित्तानं. आता कर्जतला जो तुम्ही कोर्स करून आला तिथं आतापर्यंत मी 5000 लोकांना पाठवले गेल्या 10 वर्षांमध्ये. वर्षाला एक मग त्यानं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन, कितीतरी जणांची व्यसनं सुटल्या, मग त्यातनं जे आम्हाला पुण्यही लागले त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड असंच एक व्यक्तिमत्व. एक 400-500 लोकांचा एक मोठा प्रोग्राम होता जीवनविद्या मिशनचे जाहीर समाज प्रबोधनाचा, आणि एका व्यक्तीची ग्रँड एंट्री झाली. फॉर्च्युनर गाडी, एक अंगावर 20-25 तोळं सोनं, एकदम प्रभावी पर्सनॅलिटी, 500 माणसांचं लक्ष वेधून घेणारच की. मग ते कार्यक्रम संपल्यानंतर कोर्सची माहिती मी स्टेजवर सांगितली होती, आणि ती व्यक्ती म्हटली माझं नाव घ्या, मी कोर्सला येणार. तर आम्ही ते कोर्सला आले. नंतर त्यांची आमची ओळख वाढली. मग त्यांनी एक 5000 लोकसंख्येचे खेडेगावात एक 3 कोटीचा बंगला होता त्यांचा, इथंच आपल्या मिरज तालुक्यातलेच व्यक्ती आहे. तर त्यांच्याशी चर्चा करताना मला असं लक्षात आलं, ती व्यक्ती सारखं काय म्हणायची, माझं रोज 1 लाख इन्कम आहे. बघा ना, 2019ला ती काय म्हणायची, माझं रोज 1 लाख इन्कम आहे. तर विचारांचं शास्त्र कोर्समध्ये बघताना विचारांचं सामर्थ्य हा एक सेशन आहे तिथे. विचारांना पाहायला शिका, विचारांना ओळखायला शिका, विचारांना वळवायला शिका. तर विचारात एवढं मोठं सामर्थ्य आहे, तर विचार करायला कुठं पैसे पडतात. आपण विचार करूया, रोज 1 लाख इन्कम. मग माझ्या जीवनामध्ये इतकं मिरॅक्युलस चेंजेस होत गेले. पण एक महत्त्वाची गोष्ट मला तिथं लक्षात आली, त्यांचा तो 3 कोटीचा बंगला बघत असताना बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एक 500 पुस्तकांचं एक कपाट होतं, आणि ते आठवड्याला 3 पुस्तकं वाचायची. 100च्या वर त्यांनी ट्रेनिंग कोर्सेस केले. म्हणजे त्यांच्याशी डिस्कशन करताना मला हे लक्षात आलं, त्यांचे वेगवेगळे असे 8-9 व्यवसाय होते. त्यावेळी माझ्या ही गोष्ट लक्षात आली की श्रीमंत माणसंच पुस्तकं वाचतात असं नसून पुस्तकं वाचणारीच माणसं श्रीमंत होत असतात. पण आता काय झालं सांगा बघा, या पुस्तक कोण वाचत नाही, वाचायला कुणालाही बरं वाटत नाही. सगळं म्हणते की सगळं चांगल्या सवयी आहे, पहाटे लवकर उठणं चांगली सवय आहे, व्यायामाला जाणं चांगली सवय आहे, पुस्तक वाचणं चांगली सवय आहे. पण असं असून सुद्धा आपण वाचतोय काय? वाचतो. किती जण पुस्तकं वाचतात? हातवर करा. दररोज पुस्तकं वाचतात. अरे वा. तर आजपासून आपण रात्री झोपताना, मी तर 40 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही. मी रात्री 1ला जरी आलो तरी माझ्या बेडरूममध्ये पुस्तकं भरपूर लावलेलीच आहेत. माझ्याकडे 1 लाख रुपयाची पुस्तकं आहेत. त्या व्यक्तीला भेटल्यापासून मी प्रत्येक पुस्तक विकत आणून ठेवायला चालू केलं. आमच्या घरात TV नाही आहे, TV बघत नाही आम्ही. मी पुस्तक वाचतो, मुलगाही आमचं पुस्तकच वाचतो. तुम्हाला तुमची मुलं, तुम्ही मालिका बघत बसता आणि पोरग्याला म्हणतात तू मोबाईल बघू नकोस, अभ्यास कर.
तुम्ही काय सांगता ती पोरं ऐकत नाही, तुम्ही करता ती मुलं करत असतात. लक्षात घ्या. त्यामुळं ही सवय तुम्ही लावून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये इतकी क्रांती झाली, म्हणजे ही सवयीमुळं एखाद्या 70-80 वर्षाच्या माणसानं लिहिलेलं एखादं पुस्तक तुम्ही वाचत असता, त्यावेळी त्याच्या त्या 80 वर्षांचा अनुभव तुम्ही 2-3 तासामध्ये घेत असता. ती सगळी पानं, त्या पानांवर त्यांचं सगळं आयुष्य उमटलेलं असतं. आणि इंटरेस्ट आहे की नाही, इंटरेस्ट त्याला डेव्हलप व्हायला पहिलं पण वाचल्यावर इंटरेस्ट वाटणार नाही, दुसरं पण वाचल्यावर वाटणार नाही. एखादा पिक्चर बघायला गेलो, लगेच काय स्टोरी कळत नसते, 10 मिनिटांना मग कळायला चालू होतं. मालिका एखादी लागल्या, नवीनच TV लावले, मालिका लागल्या, काय सगळ्या मालिकेत तेच असते, सासू सून सगळ्यामध्ये ते काय कोणाचं काय रिलेशन काय झालंय लगेच आपण समजून घेतो एकमेकाला, होय का नाही. मग इंटरेस्ट डेव्हलप व्हायला चालू होतो. सफलता उन कामों को करने से मिलती नहीं है जिसमें मजा आ रहा हो. सफलता उन्हीं कामों को करने से मिलती है जिसको करने को मन नहीं कर रहा हो. पुस्तकं वाचायला बरं वाटत नाही तरी पण वाचा. सकाळी लवकर उठायला बरं वाटत नाही तरी पण उठा. मूवी देखने में 3 घंटे कैसा समय निकल जाता है पता नहीं चलता. किताब साला 15 मिनट पढ़ने पर उबासी आ जाती. भगवान भी बहुत बड़ा कलाकार है. ह्या सगळ्या सवयी जर तुम्ही डेव्हलप केला, तुम्हाला तुमची ग्रोथ व्हावीशी वाटत असेल, तुमच्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ आहे तर तुमची ग्रोथ आहे. आणि ऑर्गनायझेशनची ग्रोथ कधी होणार आहे? जुन्या ज्ञानानं आपण ग्रोथ करू शकणार नाही. लॅटेस्ट आणि अपडेट आणि नवीन काय आहे ते सगळं स्वीकारत आपण गेलो तरच आपली प्रगती होणार आहे. स्वतःला बेस्ट बनवायचं, स्वतःला कॅपेबल बनवायचं. दरवर्षी तुमची बुद्धीत वाढ करायला पाहिजे. वय वाढलं, बुद्धी वाढली, बुद्धीनं तुम्हाला पैसे कमवता आलं पाहिजे, तुमचं स्किल तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि तुम्हाला कुठलंही काम म्हणजे उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं, गोडीनं, प्रेमानं, मन लावून आणि तल्लीनं होऊन तुम्हाला करता आलं पाहिजे. असं केल्यानं काय होतं सांगा बघूया. तुम्ही तल्लीनं होऊन काम केला, मन लावून काम केला तर तुम्हाला ते काम केल्याचा आनंद पहिल्यांदा मिळतो. बघा जनरली काय झालंय आता, माणसं पगार घ्यायला जेवढं उत्सुक असतात तेवढं काम करायला उत्सुक नसतात. 10 तासाच्या कामात 25 वेळा घड्याळ बघायचं. मग तेच जर तुम्ही तल्लीन होऊन काम केलं, तुमच्या वाट्याला आलेलं काम आहे की नाही. आता तुम्ही मला सांगा, पोटासाठी काम आहे का कामासाठी पोट आहे? पोटासाठी काम, होय की नाही. तर सद्गुरूंनी काय सांगितलं म्हणजे, समजा निसर्ग देवतेनं माणसाला पोटच दिलं नसतं तर माणूस कामच केलं नसतं, ते नुसता एकमेकांच्या उकाळ्या पाकळ्या काढत भांडत बसला असतं. सद्गुरूंनी काय सांगितलं माहितीये, माणसानं सतत कामात राहावं, सतत कार्यरत राहावं, म्हणून कामासाठीच पोट असून पोट भरण्यासाठी काम हे केलंच पाहिजे. मग काम जर तुम्हाला करायचं आहे, तुम्ही तेवढ्याच तासाकरता तुमचा टाइम दिलेला आहे, तर ते रडत रडत करण्यात काय पॉईंट आहे? ते हसत हसत केलं तर काय, ते काम केल्याचा आनंद पण तुम्हाला मिळणार आहे आणि काम पण चांगलं होणार आहे. ते कामातनं आनंद घ्या. कामातनं आनंद घेण्यापेक्षा फळातनं आनंद घेण्याची वृत्ती वाढीस लागल्या, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. फळ हे मिळणारच आहे, लक्षात घ्या. आता तुमची मुलं शाळेत जातात, मुलांना गुण दिलेले असतात. गुण हे कशाला दिलेले असतात? ज्ञानाला दिलेले असतात. गुण वाढवायला पाहिजे, ज्ञान वाढवायला पाहिजे. ज्ञान वाढवलं तर गुण हे द्यावेच लागतात हो. तसं तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं, गोडीनं, प्रामाणिकपणे, मन लावून आणि तल्लीन होऊन करणं हे तुमचं कर्तव्य असून काम न करणं हा गुन्हा होय. काम न करता घेतलेला पगार एक चोरी समान आहे. आणि प्रामाणिकपणे जो माणूस काम करतोय की नाही, तो जीवनात लई टॉपला जाऊ शकतो. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. तुम्हाला हे काम करत असताना कुठं जर काम चुकारपणा करायचं, कुठं जर पैशात फ्रॉड करायचं, कुठं पण कसली पण संधी आली आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडला
तुम्ही एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची की विश्वास हा असा पक्षी आहे जो एकदा उडाला की परत बसत नाही. आम्हाला आमच्या लहानपणी सद्गुरूंनी, आमच्या आईनं आम्हाला हे दिलेलं संस्कार होतं. आम्ही डी फार्मसी झाल्यावर कुठल्या तर मेडिकलमध्ये आम्ही काम करतच होतो. त्यावेळी काही एवढ्या सिस्टम स्ट्रॉंग नव्हत्या. 15-20 हजार मेडिकलचा गल्ला वगैरे सगळं आमच्या ताब्यात आहे. 500,000 रोज गल्ल्यातून काढलं तर काही लक्षात येतो काय मालकांच्या. पण हे विचार आणि संस्कार आमच्याकडे होता. 10 रुपये जरी घेतलं तरी नावावर लिहूनच घ्यायचो. 1 रुपयाचा सुद्धा कधी फ्रॉड केलं नाही, म्हणून आज आम्ही 7 शोरूमचा मालक आहे. अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स नावाची एक कंपनी आहे. यूट्यूबला त्यांची स्टोरी आहे, तुम्ही नंतर बघा. ती कंपनी घरं शिफ्ट करायचं काम करते. म्हणजे सांगलीत तुम्ही पुण्याला राहायला गेला जॉब निमित्त, तर तुमच्या घरातलं सगळं साहित्य व्यवस्थित पॅकिंग करून पुण्यातल्या घरात व्यवस्थित लावून द्यायचं काम हे अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स या कंपनीचं आहे. त्या कंपनीचे मालक आहेत अग्रवाल नावाचे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल इतकी एक गोष्ट आहे. त्यांच्याकडे 5,000 कर्मचारी काम करतात. एवढी मोठी त्यांची कंपनी आहे. पूर्ण भारतभर कंपनीचं काम चालतंय त्या. तर अग्रवाल ज्यावेळी लहान होते, ते 12 वर्षाचे होते, त्यावेळी शाळेत एक सर्कस आली बाजूच्याच गावामध्ये, शहरामध्ये. आणि 2 रुपये फी सगळ्या गुरुजींनी भरायला सांगितली होती. सगळ्या मुलांबरोबर अग्रवालनी 2 रुपये फी भरली होती. आणि काय झालं, त्या सर्कसमध्ये 10 वर्षाच्या आतल्या मुलांना तिकीट नव्हतं आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलांनाच फक्त तिकीट होतं. मग सगळेजण गेले. गुरुजी काय म्हणाले, अग्रवाल तू एकदम दिसायला लहान दिसतोस आणि तुझं काय तिकीट घ्यायला नको, तू जा कसं जा. तर सगळ्यांचे बरोबर अग्रवाल आत गेले. सगळेजण आत जाऊन बसल्यावरती आणि बाहेर येऊन बसले. गुरुजी पण त्यांच्या पाठोपाठ बाहेर आले. गुरुजी म्हणाले काय झालं. ते अग्रवाल म्हणाले, गुरुजी तुम्ही जरी म्हणत असला माझं वय 9 वर्ष म्हणजे 10 वर्षाच्या वाटला लहान दिसतो, छोटा दिसतोस, तर माझं वय 12 वर्ष आणि 2 रुपये पण सर्कसीचं भरलंय. तुम्ही जर मला तिकीट दिला तरच मी सर्कस बघतो, नाहीतर तुम्ही सगळेजण सर्कस बघून या, मी इथं बाहेर बसतो. मग गुरुजींनी त्याला तिकीट दिलं. ही त्यांचा लहानपणीचा किस्सा. मोठेपणी ते आर्मीमध्ये भरती झाले. वयाच्या 18व्या वर्षी भारतीय सैन्य दलात ते भरती झाले. आणि तिथे गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की 15 दिवस त्यांना काय कामच लावण्यात आलं नाही आणि 15 दिवस त्यांना काम लावण्यात आलं. आणि त्यावेळी एक कर्नल असं टेबल खुर्ची घेऊन, आत्तासारखी ऑनलाईन सिस्टम नव्हती, रोखीनं पगार वाटला जायचा. तर 1 महिन्याचा पगार त्यांना देण्यात आला. त्यावेळी अग्रवालनी 15 दिवसाचा पगार घेतला आणि 15 दिवसाचा पगार त्या अधिकाऱ्याच्या टेबलवर परत दिला. मग त्या अधिकारी मला काय झालं, तर अग्रवाल म्हणाले की मी इथं देशाची सेवा करायला भरती झालेलो आहे. मला जेवण खाणं पिणं सगळं हे देशाचं मी खाल्लेलं आहे आणि मला काय कामच तुम्ही लावला नाही 15 दिवसानं. आणि 15 दिवस तुम्ही काम लावलं आहे, त्यामुळे 15 दिवसाचा पगार घ्यायला मी पात्र आहे, लायक आहे, किंवा तेवढंच मी काम केलं आणि 15 दिवसाचा पगार तेवढाच द्या आणि बाकीचं हे सरकारला जमा करून टाका. मग बाकीची सगळी जी मित्र होती तिथं ते म्हणाले, अरे हे सरकारी खातं आहे, मूर्ख आहेस काय तू, वेळायच काय, पैशाला नको म्हणालायस, असं तसं. तर हे सगळा गोंधळ चालू होता. आणि ते एका सिनियर अधिकाऱ्याच्या कानावर ही गोष्ट गेली की काय तर गोंधळ चाललेला आहे. काय झालंय, त्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की एक नवीन मुलगा भरती झाला आहे, पहिलाच महिना आहे आणि तो असं म्हणाला की मी 15 दिवस काम केलं आहे आणि 15 दिवसाचा पगार मला पाहिजे. त्यावेळी त्या अधिकाऱ्याला फार कुतूहल वाटलं. त्यांनी बोलवून घेतलं, त्यांना अग्रवालला बोलवून घेतलं. त्यांच्याशी 10-15 मिनिटं चर्चा केली आणि त्यांना डायरेक्ट प्रमोशन दिलं की जे प्रमोशन मिळायला आर्मीमध्ये 15 वर्ष सेवा द्यावी लागते, ते प्रमोशन त्यांना पहिल्याच महिन्यामध्ये मिळालं. हे प्रामाणिकपणाचं फळ असते. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. कुणीही बघायला नसताना तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे मन लावून करणं म्हणजे खऱ्या अर्थात प्रामाणिकपण आहे. आता थोडंसं कसं आहे काय, जीवनविद्येमध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे. 5 तास 10 तास तुम्ही दिवसभर बोलायला म्हटलं तरी बोलू शकतो, पण वेळेचं बंधन आहे. जाता जाता आपल्याला थोडं घराच्या आतमधलं बघूया. सद्गुरू काय सांगतात, शहाणपण गरजेचं आहे. जीवन जगण्यासाठी शहाणपण गरजेचं आहे. शहाणपण ज्या व्यक्तीकडे आहे की नाही, त्याचा संसार सुखाचा होतो. तडजोड हे जीवनाचं श्रेष्ठ मूल्य आहे. मोडतोड करायला अक्कल लागत नाही, तडजोड करायला मात्र शहाणपण असावं लागतं. आणि शहाणपण नेमकं कशात आहे, तर सद्गुरूंनी जवळजवळ बरेचसे मुद्दे सांगितलेले आहेत. शहाणपण नेमकं कशात आहे,
तर थोडंफार मी तुम्हाला सांगतो, काही उदाहरणांसहित सांगतो, म्हणजे थोडंसं तुम्हाला काही गोष्टी क्लिक होतील ज्या तुमच्या रोजच्या जीवनात वापरायला उपयोगी होईल. ह्या जगामध्ये आपण जे विचार करतोय, बोलतोय आणि वागतोय तसंच जगाकडनं आपल्याला प्रतिसाद आहे. म्हणजे समजा तुम्ही आरशासमोर उभारलात तर आरशामध्ये तुमचं प्रतिबिंब दिसते तुम्हाला. आरशातल्या प्रतिमेला जर तुम्ही नमस्कार केला तर ते प्रतिबिंब पण तुम्हाला नमस्कार करते, आणि हात उगारला तर तेही प्रतिबिंब तुमच्यावर हात उगारते. तसं आपण ज्या जगात राहतोय, म्हणजे तुम्ही कुटुंबात असा, समाजात असा, इथं कामाच्या ठिकाणी असा, तर हे जग म्हणजे तुमचा एक आरसा आहे. तुम्ही रोजचं जीवन जगत असताना तुम्ही एखाद्याला अहो म्हटला, दुसरा का हो म्हणतोय. तुम्ही अरे म्हटला, दुसरा का रेच म्हणतोय तुम्हाला. तुम्ही कुणाला मान दिला, तुम्हालाही मान मिळतोय, आणि तुम्ही कुणाचा अपमान केला तर तुमचाही अपमान होतोय. थोडक्यात काय, ज्या इष्ट किंवा अनिष्ट पद्धतीनं तुम्ही विचार करता, बोलता आणि वागता तसं तुम्हाला जगाकडनं प्रतिसाद आहे. बघा, तुम्ही ज्यावेळी लोकांची पर्वा करत नाही त्यावेळी लोकांनीही तुमची पर्वा करू नये हा पर्याय तुम्हीच निवडलेला असतो. तुम्हाला जे पाहिजे असं वाटते ते तुम्ही पहिला द्यायला शिकायला पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नेहमी मुबलक, म्हणजे निसर्गाकडे म्हटला तुम्ही जंगल पाहिजे मला, निसर्ग काय म्हणणार, एक बी दे, तुला जंगल तयार करून देतो. भरपूर शिव्या पाहिजे असतील, एक शिवी देऊन बघा किती मिळते. तिथं सांगलीच्या स्टँडवर गेला आणि एका माणसाला एक खच्चून कानागड्ड्यात लावला, तुम्हाला किती मिळते. आता तुम्ही 50 जण आहे, मी नमस्कार म्हटलं, मला किती नमस्कार मिळणार. मग प्रतिक्रियाही तुम्हाला मल्टिप्लाय होऊन येत असते लक्षात घ्या. मग तुम्ही सतत, मगाशी मी तुम्हाला सांगायचा एक मुद्दा राहून गेला आहे की मनातल्या मनात केलेले विचार एकमेकाला पोचतात. म्हणजे महिला मंडळ, तुम्ही एखादा, तुमचा एक असा अनुभव असतो बघा, एखादा नवीनच एखाद्या पुरुषाशी नजरानजर झाल्यानंतर तुम्ही एखाद्या वेळी असं म्हणत असता की ह्या पुरुषाची नजर वाईट आहे. हे काय अनुभव असते सांगा बघूया. मनातल्या मनात केलेले विचार एकमेकाला पोचत असतात. मोबाईल पण इथनं लावला अमेरिकेला लागतो की नाही, तसं घरातल्या घरात धुणं धुताना, भांडी घासताना, सासू सुना, नवरा बायको जे एकमेकाबद्दल विचार करतात ते एकमेकाला पोचत असतात. म्हणजे सासूचं असं होते, तसं होते, कधी जाते कोणाच तो थेरडी म्हणून असं धुणं धुवायला, तर ते विचार पोचणार. मग सासूची रिॲक्शन कशी येणार, तशीच येणार. मग आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अशीच एक सुनबाई, हे जीवन मिशनचा कोर्स केलेली सुनबाई, ज्याच्याकडे थोडं शहाणपण खूप चांगलं होतं, ती नवीन लग्न होऊन सासरी गेली. आणि गंमत काय झाली, ही सासरी गेल्यापासून सासू काहीच काम करत नव्हती, सगळी सुनबाईच करणार. मग 15 दिवसानंतर सुनबाई बाजारात भाजी आणायला गेली. मग तिथे एक शेजारीने भेटली. शेजारने माहितीच आहे तुम्हाला. मग शेजारी काय म्हणाली, अगं अजून आत्ता नवीन लग्न होऊन आल्यावर सांगेन लगेच सासून तुला बाजाराला पाठवून द्या. मग ती सुनबाईकडे शहाणपण होतं. सुनबाई काय म्हणाली, अहो आमच्या सासूबाई किती गुणाच्या, किती देवगुणाच्या, हे सगळं घरात नेऊन ठेवायचा अवकाश सगळं त्यांनीच करतात, असं त्या शेजारणीला सांगितले. शेजारणीची काय अंगाचा तिळपापड झाला, हिची सून काहीच करत नव्हती. हिनं तिला बाजारात तिथंच सोडली आणि पहिला सासूला जाऊन गाठली. तिला म्हणाली, अगं ये बाहेर ये लवकर, सगळं सोडं काम इकडे. काय म्हटल्यावर म्हणाली, अगं म्हणाली बाजारला तुझी सून भेटली आता, काय तुझं कौतुक करायला, एवढी चांगली तो कवासून झालंच का म्हणाली. काय किती गुणगान तुझं गायला लागले, सगळं काम ते आपण ठेवलं तूच करायलास. असं म्हटल्यावर सासूनं जरा मनातल्या मनात विचार करायला चालू केली. ही घरात आल्यापासून मी काहीच केलं नाही, तरी पण ही माझ्याबद्दल एवढं चांगलं जाऊन सांगायला, आता जरा लसूण तर सुद्या, आता जरा भांडी तर घासूया. शांत नाही केली. हेच जर तिने सांगितले असते, अशी आहे तशी आहे, असं झालंय तसं झालंय, मग याचा परिणाम काय झाला असता. आता सगळेजण घरातली जेवायला बसलेले आहे आणि जेवणात जरा मीठ कमी पडले. तर सांगायचे 2 प्रकार आहेत. शहाणपण जर असेल तर सासरी काय म्हणते, सुनबाई स्वयंपाक करावा तर तुनच करावा, खूप सुंदर सुगरणच आहे, फक्त थोडंसं ह्याच्यात मीठ असतं तर
म्हटलं अंते मामांजी म्हणणार आणि लगेच मीठ मिळणार. आणि हेच जर असं म्हटलं तर अक्कल नाही, आई बाबा हे शिकवले कळत नाही, मीठ कमी पडले असं म्हटल्यावर काय म्हणणार सुनबाई, कवा मरतही थरड घेऊन असतो. मग थेरडं म्हणून घ्यायचं काय मामांनी म्हणून घ्यायचं हे कुणाच्या हातात आहे? पुढच्यानं आपल्याशी कसं वागावं हे कुणाच्या हातात आहे? आपण जगाशी जसं वागणार आहे तसं जगाकडनं आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे. लक्षात. मग जाता जाता शेवटी तुम्हाला एक भरपूर पुण्य मिळवायचा राजमार्ग सांगतो. पुण्य मिळवायला दानातून पुण्य मिळते, किंवा वन्नदान, वस्त्रदान, धनदान, सगळ्या दानातून पुण्य मिळते मला माहिती आहे. किंवा तुमच्या आणि काही समज असतील, तीर्थयात्रा केलो, पस्तापस केलो, केले केलो. पण सर्वसामान्य माणसाला ज्याच्याकडं भरपूर धनसंपत्ती नाही, ज्याच्याकडे चांगली शरीरयष्टी नाही, ज्याच्याकडे चांगली बुद्धी नाही, अशा पण ह्या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक माणसाला अगणित पुण्य मिळवायचा जर मार्ग मी सांगितलं तर तुम्हाला आवडेल, सहज तुम्हाला करता येईल असं. म्हणजे तुम्हाला पुण्याचा बॅलन्स तुमच्याकडे जेवढा असतोय की नाही तेवढं चांगलं 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 तुमच्या जीवनात घडते. बघा, प्रयत्न सगळेच करत असतात पण यश थोड्या थोड्यानं मिळते. तर हा राजमार्ग काय आहे सांगा बघूया. सूत्र गुरु किल्ली काय आहे तर जितक्या पोट तिडकीनं तळहातावर तळहात घासून तुझे तळपट हो म्हणून आपण शाप देतो, तेवढ्याच पोट तिडकीनं सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना आनंद, आरोग्य, ऐश्वर, सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही ओठातनं नाही, ओठातनं ज्यावेळी प्रार्थना म्हणता त्यावेळी ह्यात मागितलेल्या सगळ्या गोष्टी अगणित पुण्यप्राप्तीचं सामर्थ्य त्यामध्ये आहे. मग हे कशामध्ये आहे तर ती विश्वप्रार्थना. हे मला सर्वांना चांगली बुद्धी द्या, शिवचिंतन केलं, सर्वांना सुखानंदात ठेव, शुभ इच्छा केली, सर्वांचं भलं रक्षण कर, शुभ बोल. आणि ज्यावेळी मनापासून असतो म्हणत राहतात त्यावेळी तुमच्या मनात येणारे विचार झाले जातात आणि हाताला घडणारा कृती झाली घडते आणि क्रियाची प्रतिक्रिया निसर्ग निर्माण, आनंद, यश, समाधान, शांती प्राप्त होऊन तुमच्या जीवनाचं नंदन होतं. आता बघा, शुभचिंतन करणं. जनरली आपण शुभचिंतन करतो काय, आपण सुख पाहिजे असं म्हणतो पण चिंतन सुखाचं करत नाही. घडून गेलेल्या वाईट गोष्टींचं चिंतन आणि पुढं माझं कसं होईल याची चिंता. म्हणजे एखाद्यानं 10 वेळा चांगलं केलेलं असते आणि जे लक्षात ठेवायला पाहिजे की नाही ते लक्षात ठेवत नाही. जे गरजेचं आहे स्मरण विस्मरण 2 कप्पे निसर्गाने दिलेले आहेत, पण माणूस की नाही किती वर्ष एखादी गोष्ट धरून ठेवतात माहिती काय, की ज्याच्यामुळे तुमचं कचरा विचार डोक्यात ठेवून तुमच्या जीवनात तुमची अधोगती होत असते. म्हणजे घडून गेलेल्या वाईट गोष्टींचं चिंतन आणि पुढं कसं माझं होईल याची चिंता. त्याच्यात वर्तमानात जगायची तुम्ही विसरूनच जाता की. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही आता कार्यक्रमाला वगैरे जाता, लई भारी गिफ्ट घेऊन गेलेलं असता आणि ती हलकी साडी नेसवतात. मग हिला लई राग येतोय, एवढं भारी मी गिफ्ट घेऊन गेलो, मला हलकीच साडी नेसवली. मग ही म्हणत्या एवढं, म्हणजे तिने एकदाच हलकी साडी नेसवली असत्या, तिने एकदाच माझा असा अपमान केली, माझा अपमान तिने एकदाच केलेली असत्या. ही 50 जणांना सांगून ही 50 वेळा अपमान करून घेते आणि पुढे काय करते सांगा बघ्या, ही आता माझ्या पोरग्याच्या लग्नात हिला मी हीच साडी नेसवणार आहे आणि हिचं पोरग असते काकत अजून 2 वर्षाचं. मग 20 वर्ष आता ही बाटली आहे, मी जर असं धरलो 5 मिनिटं धरलो काय होणार नाही, 5 तास धरलो माझा हात दुखायला चालू, 12 तास धरलो माझा हात निकामी होऊन जाईल की. म्हणजे डोक्यात 20-20 वर्ष तुम्ही ठेवून तुम्ही किती डोक्याचं सगळं हे केलेलं आहे बघा की, विचार करून. मग प्रार्थनेत सर्वांना म्हटलेलं आहे, सगळ्यात महत्वाचा शब्द काय आहे, सर्वांना. आता बघा याचं महत्व काय आहे सांगू, तुम्ही सगळेजण आतापर्यंत सर्वांना म्हणत नव्हता, मला दे मला दे मला दे म्हणत होता. देव हा कोण स्वतःच्या मार्जीप्रमाणे वाटेल तसं बघणारा किंवा वाटेल ते करणारा हुकुमशा नाही, किंवा तो आपल्या भक्तांकडनं नवस फेडणं वगैरे कुठल्याही स्वरूपात लाच घेत नाही, किंवा भक्ताच्या नवस करणं वगैरे पण प्रलोभनाच्या आहारी जात नाही. माझं हे काम होते, तुला 5 किलो पेढं देतो, अमकं करतो तमकं करतो, हे असलं काय देवाच्या खिचगंतीत पण नाही. आता हे परमेश्वर कसं आहे माहिती आहे काय, विजेसारखं आहे. वीज आहे म्हणून आता माईक आहे किंवा हे लाईट लागले किंवा ह्या मशिनरी तुमच्या सगळ्या ऑपरेट व्हायल्या, पण ते बल्ब काढला आणि बोट घातला, शॉक बसणार कधी. मग ह्या विजेचा काय दोष आहे, परमेश्वर असा विजेसारखा आहे. तुम्ही निसर्ग नाही मी MSCBचा साहेब आहे, मी तिथं बोटच घालणार, मला शॉक नाही असं होते काय. निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखेच आहेत की. मी पंतप्रधानाचा मुलगा आहे, पंतप्रधान असले तर पंतप्रधानाचा बाप, तुला शॉक लागणारच, निसर्गाचा नियमच आहे. तसं परमेश्वर काय करतो माहिती काय,
तुम्ही जीवन जगत असताना विचार, उच्चार आणि कर्माद्वारे तुमचं नशीब तुम्हीच घडवत असता. नशीब काही जमिनीतनं उगवत नाही, आकाशातून पडत नाही. ते तुमच्या कर्मानं तुम्हीच घडवत असता, लक्षात घ्या. आणि हे कर्म जर चांगलं असेल, नीतिमान असेल, विचार जर चांगला असतील, प्रार्थनेमध्ये काय महत्व आहे? सर्वांना शब्द मागितलेला आहे. एक आई आहे, तिला 3 मुलं आहेत. आठवडा बाजारात एकदा खाऊ घेऊन येते आई. एकटा मुलगा असतोय, तो सगळंच आपल्याला ठेवून घेत असतोय, दुसऱ्या दोघांना काही ठेवतच नसतो. दुसरा जो असतोय जास्त आपल्याला ठेवून घेत असतोय आणि थोडंच दुसऱ्या 2 भावाला देत असतो. आणि तिसरा जो असतोय की नाही, तो काय करतो, ते सगळ्यांना समान वाटून काय राहिलं तर आपल्याला घेत असतो. मग आई कुणाच्या हातात खाऊ देणार सांगा बरं? हा, कुणाच्या हातात देणार? बघा, जो सर्वांचा विचार करतो की नाही, त्याचा विचार आपोआप होतच असतो. आता तुम्ही देव आहे असं समजा. आता तुमच्यासमोर 2 भक्त हात जोडून उभा राहिले. एकटा काय म्हणालाय, देवा मला गाडी दे, बंगला दे, मला अमुक दे, मला तमुक दे. आणि दुसरा काय म्हणाला, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुम्ही स्वतः देव आहे असं समजा. तुम्ही पहिल्यांदा कोणाला देणार सांगा बघे? तुम्ही म्हणा हे हरामखोर आहे, सगळं मला पाहिजे, हे 1 नंबर, ह्यालाच पहिला दिले होते की नाही सांगा. आता पंक्तीला जेवायला बसलोय, मला भात पाहिजे आहे. हे म्हणजे मला भात द्या, मला भात द्या असं म्हणतो काय? ह्या पंक्तीला जरा भात बघा म्हटलं की मला भात मिळतोयच की नाही. तसं या प्रार्थनेचं विशेष महत्व आहे, लक्षात घ्या. उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही 60,000 विचार जर करताय, तर तुम्ही 1,000 वेळा जर फक्त प्रार्थना म्हणू शकला, 1,000 वेळा, तर तुमच्या जीवनात मिराक्युलस चेंजेस होतात. म्हणजे आम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे माझं इतकं बालपण खरं तर होतं, मला कपडे सुद्धा मिळायचे नाहीत. अशा परिस्थितीतनं म्हणजे लहानपणापासून आज 25 वर्ष झालं मी रिकामपणी प्रार्थना म्हणतोय. म्हणजे बराच वेळ. तुम्ही म्हणणार आम्हाला रिकामा वेळ कुठे आहे? भरपूर रिकामा वेळ असते, लक्षात घ्या. बराच आणि भरपूर रिकामा वेळ असतोय आपल्याला. आता तुम्हाला महिला मंडळ धुणं धुताना, भांडी घासताना, स्वयंपाक करताना डोक्यानं तुम्ही रिकामच असता की डोक्यानं तुम्ही विचार करत असता सतत. मग त्याच्याऐवजी जर मोठमोठ्याला प्रार्थना म्हणावं, तुम्ही गाडीवरून यालाय, कंपनीत चाललाय, यालाय, बसनं चाललाय, रिकामच असतो की आपण, डोक्यानं रिकामच असतो. मग प्रार्थना म्हणायला काय हरकत आहे काय? ह्या दिव्य आणि सुंदर विचारांच्या लहरी आणि व्हायब्रेशन्स ज्यावेळी या युनिव्हर्समध्ये जातात आणि ज्यावेळी तुम्ही सामूहिक प्रार्थना म्हणता की नाही, ते गुणाकारात पुण्य तुम्हाला मिळते. पुण्य गुणित होतं असं सद्गुरू म्हणायचे. म्हणजे तुम्ही 50 लोकांनी मिळून एका वेळेस एक प्रार्थना म्हटला तर 50 गुणिले 50 500 प्रार्थना म्हटल्याचं पुण्य तुम्हाला लाभतंय असं सद्गुरू म्हणायचे. म्हणून तुम्ही आता प्रार्थनेचं कल्चर सरांनी इथं चालू केलेलं आहे. तर तुम्ही हे काय ह्यानं म्हणून काय होणार आहे असं म्हटल्यानं कधी काय होते काय, न म्हटल्यानं होते काय? करून बघा. ह्याला काय पैसे पडतात, कष्ट पडतोय, खर्च येतोय, काय होते? पहिला मुद्दा सांगितला शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं. दुसरा मुद्दा प्रार्थनेचा. दुसऱ्यांच्या दुःखानं जे आनंदी होतात ते दानव आहेत. दुसऱ्यांच्या दुःखानं जे दुःखी होतात ते मानव आहेत. आणि दुसऱ्यांच्या सुखानं जे सुखी होतात ते देव जाणार आहेत. जगात दानव प्रचंड संख्येने आहेत, मानवांची संख्या अत्यल्प आहे, तर देवांची संख्या एकदम नगण्य आहे. म्हणून शुभ इच्छा धारण करणं आवश्यक आहे. दुसरा आनंदी झाला, आपल्याला आनंद होते काय? आपण फ्रीज घेतल्याला एवढा आपल्याला आनंद होत नाही जेवढं शेजाऱ्याने टीव्ही घेतली की दुःख होते. शेजाऱ्याने गाडी आणली, किती जणांना आनंद होते? पेढ द्यायला, हा द्या 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 म्हणून. खरं आत काय वाटतंय मनात ते तुम्ही सांगा. दुसऱ्याचं भलं व्हावं असं वाटणं ही एवढी सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सतत प्रॅक्टिस करायला पाहिजे. सुरुवातीला जरी प्रार्थना म्हणताना तुम्हाला वाटत नसलं दुसऱ्याचं भलं व्हावं, ती एकदा प्रार्थना अंतर्मनात गेली की तुम्हाला खरंच वाटायला चालू होतंय की सर्वांचं भलं होतं. आणि ज्यावेळी तुम्हाला अंतर्मनातनं वाटायला चालू होते तुमचं भलं व्हायला सुरुवात झालेलीच असते. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं सोपं आहे, आनंदाचा अवघड आहे. मग ही सवय डेव्हलप करा. म्हणून शुभ इच्छा धारण करणं आवश्यक आहे. सद्गुरूंनी फार अभ्यास केला आहे प्रार्थना लिहिताना. ही काय साधी सुधी प्रार्थना नाही आहे, लक्षात घ्या.
एवढ्या वर्षात म्हणजे नामस्मरणाचं महत्त्व सगळ्याच जाती धर्माचं, तुम्ही कुठल्याही जातीच्या धर्माचा संप्रदायाचा असा की कुठल्या विशिष्ट जातीची धर्माची प्रांताची प्रार्थना नाही आहे, ही विश्व प्रार्थना आहे. जगात जन्मलेला कोणीही माणूस ही प्रार्थना म्हटला तर ते सुखी होऊ शकतेच. कारण सगळ्या धर्मात नामस्मरण सांगितलेलं आहे बघा. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये नमाज पडायला सांगितलेलं आहे, हे नामस्मरण आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये चर्चमध्ये जाऊन एक प्रार्थना म्हणायला सांगितलेलं आहे, हे नामस्मरण आहे. पंढरपूरला गेला तर वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी म्हणायला सांगितलेलं आहे, हे एक नामस्मरण आहे. धन निरंकार मिशन म्हणजे एक तू ही निरंकार हे सांगितलेलं आहे. एकत्व सगळ्यांच्यात आहे हे रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, हे नामस्मरण आहे. पण एवढं सगळं असताना लिंगायत समाजामध्ये ओम नमो शिवाय म्हणा हे एक नामस्मरण आहे. संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करी बसून. म्हणजे जगातल्या सगळ्याच संतांनी या नामाचा प्रचार केलेला आहे. मग असं असताना सुद्धा ही विश्व प्रार्थना का सांगा बघूया. तर नाम घ्या 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 म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं, पण संसारी माणूस तो कामात इतका व्यस्त आहे की तो कधीही नाम घेत नाही. आणि बघा की देवाचं स्मरण माणसाला कधी होते, दुःख काय तर आलं, संकट आलं तरच माणूस देवाचं नाव घेतो. सुख में सिमरन दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोई. सुख में सिमरन करे तो दुःख काय को होय, संत कबीरांचा एक दोहा आहे. दुःखात असल्यावरून देवाचं नाव घ्यायचं त्यालाच अधिकार आहे ज्याने सुखात असताना ना देवाचं नामस्मरण केलेलं आहे. म्हणून तुम्ही जेवढं जेवढं काही चांगलं मिळालेलं आहे त्याचं धन्यवाद माना आणि त्यावेळी तुम्ही नामस्मरण करा. प्रार्थनेचं विशेष महत्त्व काय आहे, प्रार्थनेमध्ये नामस्मरण आहे पण नामस्मरणामध्ये प्रार्थना नाही आहे. तुम्ही नुसताच राम 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 म्हटला त्याचा काय अर्थबोध होत नाही तुम्हाला. त्यामुळे ते वृक्ष आणि कंटाळावाला म्हणून माणूस ते घ्यायचं सोडून देते. पण प्रार्थनेत आपण काय म्हणालोय, देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर, देवायांचा संसार सुखाचा कर, आपण काय म्हणालो याचा अर्थबोध झाल्यानं त्याचा रिझल्ट फास्ट येतो. तुम्ही करून बघा. नाम हा मंत्र आहे, प्रार्थना हा महामंत्र आहे. म्हणून प्रार्थनेचं विशेष महत्व आहे. लक्षात घ्या. सद्गुरूंचा एक ग्रंथ आहे संकल्प सिद्धीची कुठली प्रार्थना. आणि मन तुमचं स्थिर जिथं जिथं होते की तिथं तुम्हाला आनंद मिळतो. 3 तास पिक्चर बघण्यात आता तुम्हाला आनंद काय मिळतो सांगा बघा. तुमचं मन स्थिर असते. स्थिर मन सुखाचा सागर आहे, तर अस्थिर मन दुःखाचा आगर आहे. मग तुमच्या मनाला अखंड स्थिरता कशामुळे मिळते याचा शोध या जीवनविद्येच्या ज्ञानात आहे. 24 तास तुम्हाला आनंदी राहण्याचं सिक्रेट या जीवनविद्येच्या ज्ञानात आहे. तर तुम्ही असो किती बोललं तर कमीच आहे. मला वाटतं वेळ झालेला आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे. परत कधी संधी मिळेल त्यावेळी आणि आपण हे करूया. तुम्हाला काय तुम्हाला प्रश्न आहेत का याबद्दल, प्रश्न किंवा शंका काय आहेत का प्रार्थनेबद्दल किंवा याच्याबद्दल तुम्ही विचारू शकता. एक 2-3 मिनिटं आपण त्यासाठी घेऊया. किंवा ह्यातला कुठला मुद्दा पटला नाही किंवा सद्गुरू काय म्हणायचे, तुम्ही मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा बघा. सद्गुरूंनी सांगितलं की साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हाताने स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर असंख्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडनं तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जळून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होणार. परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार ह्यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचं नंदन म्हणून. शरीर साक्षात परमेश्वर, शरीराची काळजी घ्यायला पाहिजे, चांगलं खायला द्यायला पाहिजे, खायला प्यायला ऐकायला बघायला चांगलं चांगलं. ओके. कुणाला काही शंका प्रश्न काय आहेत? कसं वाटलं? झोपले काय कोण? मी एका ठिकाणी बसून सांगितलेलं आहे. नोट्स कोण कोण काढते दररोज? नोट्स रात्री वही लिहायची सवय कोणाला आहे का याच्यात? वही लिहायची सवय, डायरी लिहायची सवय. तुम्हाला मी एक सिक्रेट सांगू. मला 7वी-8वीला असल्यापासून रेडिओ जसं बोलते त्याबरोबर लिहायची मला सवय आहे. आणि माझा एक तुम्हाला सिद्धांत सांगतो, जो माणूस टिपणं काढू शकतो तोच जीवनातलं यश टिपू शकतो. टिपणं काढण्याला खूप महत्त्व आहे बघा. आज तुम्ही काय शिकला नवीन तुम्ही जाऊन लिहायला पाहिजे, किंवा हे लेक्चर चालू असताना सुद्धा लिहायला पाहिजे. रायटिंग ऑन पेपर इज रायटिंग ऑन ब्रेन असते. तुम्ही ते लिखित स्वरूपात लिहिला की ते लवकर साध्य होते, मेंदूला लवकर कळते, चित्राची भाषा एक लवकर कळते, लिहिली एक लवकर कळते. म्हणून तुम्ही रोज एक काय करत जावा, तुमची टीमचा ग्रुप असला रोज एक मोटिवेशनल व्हिडिओ टाकायचा
5 मिनिटाचा असू दे, छोटा असू दे, किंवा रील्स टाकत नव्हती, त्यातला एक कोट काहीतरी चांगला विचार तुम्ही दररोज लिहायला चालू करा. सगळ्यांच्या वह्या तर तुमचाच फायदा होणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व किती प्रभावी व्हाल तेवढं तुला आपण येत म्हणजे काय हाय लेवल सगळ्यांच्या तेव्हा हाय लेवल तुम्ही आला मजा असते काम करण्यात. काय कोणाला शंका प्रश्न काय काही असो विचारू शकता. सगळ्यांनी स्वेटर आहे माझं स्टेटस दररोज बघावा म्हणजे तुम्हाला ते वही घालायची होत नसली नुसता माझं स्टेटस जरी बघा मी रोज वाचतो स्टेटसला ठेवलं असतं. 1 2 3 4 आणि ब्रह्मा उद्योग समूह सगळ्यांनी नंबर सेव्ह करा. हाय टाकून तुमचं नाव टाका, तुमचा नंबर सेव्ह करून सर्व स्टेटस बघा 3 मिनिटात. 91 1 2 3 4 53 53 माळी ब्रह्मा उद्योग समूह 91 1 2 3 4 53 53 हाय टाकून तुमचं नाव टाका. क्रेझी आईस्क्रीम आणि नाव टाका. मी सगळे असो तुम्ही आज सरांनी आणि आज मला इथं बोलत हे सर्वचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल व्यक्त करतो. आपण एक विश्व प्रार्थना करूया आणि आजच्या सांगता करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव, सर्वांना भलं कल्याण रक्षण कर आणि तुझे पुढं नामात खंड